एक पेशंट होता 84 इयर ओल्ड जेंटलमॅन, त्याला डायबिटीस होतं. त्याचे दोन्ही किडनीपैकी एक किडनी त्याची डॅमेज होती, जे नॉन फंक्शनिंग होती. त्याचा एओर्टिक वॉल वॉज कम्प्लिटली चोक्ड अप. हिज हाईट वॉज हार्डली 5 feet, विच इज इम्पॉर्टंट फॉर अ कार्डियक सर्जरी पॉइंट ऑफ व्ह्यू. त्याची राईट साईडची हार्टची आर्टरी 100% बंद होती आणि त्याचं क्रिएटिन तसं 1.8 2.2 राहायचं, विच इज इम्पॉर्टंट बिकॉज आफ्टर सर्जरी हे क्रिएटिन किंवा युरिया वाढतं सर्जरीनंतर, डायलिसिसची वेळ लागू शकते. या सगळ्या मल्टीफॅक्टरल आजार असल्यामुळे आणि 84 ही वॉज लुकिंग 84, बट तसं अजून वय जास्त वाटत होतं, 90 सगळं वाटत होतं. तर अशा फॅक्टरमध्ये तो माझ्याकडे आला वॉल रिप्लेसमेंटसाठी. तर मी त्याला म्हटलं की तुम्हाला ओपन वॉल रिप्लेसमेंटची रिस्क जास्त आहे, म्हणून आपण टावर म्हणजे कॅथेटरद्वारे वॉल रिप्लेसमेंट करू, त्याला टावर म्हणतो आम्ही. डेट सिलेक्ट केलं, सगळं झालं, ठरलं. आणि तसं मग अशी सांगितलं की लेफ्ट किडनी वॉज नॉन फंक्शनिंग, राईट किडनी वॉज फंक्शनिंग, बट तिच्या आर्टरीमध्ये 90% ब्लॉक होता, राईटची आर्टरी पण 100% ब्लॉक होती. सो आमचा प्लॅन होता की टावरनी वॉल टाकायचा आणि यात खाली येता येता राईटची अँजिओप्लास्टी करायची, राईट किडनीची, असा प्लॅन ठरलेला होता. सो वी स्टार्टेड डुईंग इट. टावर नाशिकमध्ये झालेलं आहे, पण याच्या पुढे काय झालं, टावर करताना त्याचा बीपी 200 220 180 असं राहायचं. सो वाय थ्रू आउट द प्रोसिजर ही हॅड दोज हाय बीपी. त्याची दोन्ही आर्टरीज वर कॅल्सिफिक, म्हणून आम्हाला टावर करताना तो कॅथेटर जात नव्हता. लिटरली वी हॅड टू पुश द कॅथेटर, आणि दुसरा जो माझा कलिग होता तो पुश करत होता.